शास्त्रीजींच्या निवासस्थानी डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब यांची सदिच्छा भेट. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी व युवकांच्या रोजगारावर सविस्तर चर्चा. भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न लालबहादूर शास्त्रीजी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांचे चिरंजीव तथा माजी केंद्रीय वित्तमंत्री माननीय श्री अनिलजी शास्त्री यांची माननीय डॉक्टर प्रतापराव दिघावकर, IPS अध्यक्ष, नमोचषक, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तथा विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र नाशिक व लोकसेवा आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास अत्यंत आत्मीयतेने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक योजना व उपाययोजना यावर सविस्तर विचार विनिमय करण्यात आला. शेतकरी सुखी झाला तर ग्रामीण भारत समृद्ध होईल आणि युवकांच्या हाताला रोजगार मिळाला तर गावांचा खऱ्या अर्थाने विकास होईल. या भावनेतून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाबाबत चिंतन करण्यात आले. शास्त्रीजींच्या विचारांचा अनमोल ठेवा. या भेटीतील विशेष भावनिक क्षण म्हणजे माननीय अनिलजी शास्त्री यांनी त्यांचे वडील भारतरत्न लालबहादूर शास्त्रीजी यांनी लिहिलेले पुस्तक डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेबांना सस्नेह भेट दिले. शास्त्रीजींच्या निवासस्थानी त्यांच्या विचारांचा वारसा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा अनुभवताना हा क्षण अत्यंत भावनिक व अविस्मरणीय ठरला. ही भेट केवळ सदिच्छा भेट न राहता शास्त्रीजींच्या राष्ट्रसेवेच्या विचारांचा वारसा, शेतकरी हिताची भावना आणि ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे चिंतन यांचा प्रेरणादायी संगम ठरली. कार्यकारी संपादक RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र.